कशा मित्रांनो, तुम्ही बघा आता परडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स काय बघत आहे बेटा आपण? इश्यू ऑफ शेअर्स क्वेश्चन नंबर 1 मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे तुम्हाला? क्वेश्चन नंबर 1 मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्हाला आता जे स्क्रीनवरती गणित दिलेलं आहे त्या गणितामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे बेटा? फक्त तुम्हाला कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट विचारलेलं आहे. कोणता अकाउंट विचारलेला फक्त बेटा? कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट जेव्हा विचारतात, काय विचारतात त्यांनी आपल्याला? कॅपिटल आणि बँक अकाउंट. आता त्यांनी आपल्याला फक्त कॅपिटल अकाउंट बँक अकाउंट विचारलं, त्याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते रिराईट करून घ्या. तर मी तोपर्यंत बेटा आखणी करतो, म्हणजेच कॅपिटल अकाउंट. तर सुरुवातीला पहिले जे दिलेलं असेल ते आपण पहिले, कारण की पहिल्या नंबरची एंट्री बँक अकाउंट असते, तर बँक अकाउंट करू बेटा. बँक अकाउंट एकदम सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला. कसं आहे, त्याच्यामध्ये एंट्र्या इतक्या मोठ्या एंट्र्या दाखवा आणि तुम्हाला समजून घेणे खूप कठीण होऊन जाणार ते. त्याच्यामुळे मी एकदम सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला, एकदम सोपी, काहीच टेन्शन नाही, सोप्यात सोपी पद्धत. तर बघा, तुम्ही तो स्क्रीनशॉट काढलेला असेल आणि रिराईट केलं असेल, आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं बेटा. म्हणजे तुम्हाला आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन ही काय होणार? मिळतच राहणार. तर बघा आता, हे पर्टिक्युलर अमाऊंट, हा पर्टिक्युलर अमाऊंट, पुन्हा हे सुद्धा पर्टिक्युलर अमाऊंट, आणि हा अमाऊंट, आणि हे कॅपिटल अकाउंट. डेबिट बाजू आणि ही क्रेडिट बाजू, ही सुद्धा डेबिट बाजू आणि हे सुद्धा क्रेडिट बाजू. तर तुमची जी एंट्री असते बेटा, तर बघा आता त्यांनी तिथं दिलेलं आपल्याला, तिथं वरते त्यांचे सचिन कंपनी इश्यू 1000 शेअर्स, त्या व्यक्तीने 1000 शेअर्स इश्यू केलेले आहे. शेअर्स ऑफ ₹20 इच. ऑन धिस शेअर्स पेमेंट आर टू बी मेड ॲज फॉलोज. त्यांनी सांगितलेला 20 रुपयाचा एक शेअर्स आहे, 20 रुपीजचा, त्याला डिवायडेड केलेला. अप्लिकेशन 4 आहे, अलॉटमेंट 6 आहे, फर्स्ट कॉल 4 आहे, सेकंड कॉल 3 आहे, फायनल कॉल 3 आहे. अप्लिकेशन रिसिव्ड फॉर ऑल शेअर्स, ऑल द मनी ड्यू वॉज रिसिव्ड, म्हणजे ते जे शेअर्स आहेत ते पूर्ण सेल झालेले आहेत. तर आता फक्त आपल्याला कॅपिटल आणि बँक अकाउंट ओपन करायचं आहे. तर फर्स्ट नंबरची जी एंट्री असते बेटा आपली, तर बघा, पहिल्या नंबरची जी एंट्री असते, बाय बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स अप्लिकेशन, शॉर्टकट लिहितो बेटा मी, थोडंसं लक्ष दे जा, क्रेडिट. आणि मग आपण काय करत असतो, आपल्याला शेअर्स किती रिसिव्ह झाले? 1000 शेअर्स रिसिव्ह झाले, इंटू किती आहे? मग अप्लिकेशन बघायचं आपल्याला किती आहे, म्हणून किती आहे अप्लिकेशन? 4. हे अलॉटमेंट किती आहे? 6. त्या पद्धतीनं, म्हणजेच हे इथं 4. मग याचे मल्टिप्लिकेशन केलं तर इथं येणार आहे 4000. किती येणार आहे बेटा? 4000. आता काय करायचं आहे तुम्हाला, या बँक अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? अप्लिकेशनचं नाव. बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं? अप्लिकेशनचं. आणि इश्यू ऑफ शेअर्स मध्ये नेहमी करता संपूर्ण एंट्रीमध्ये बँक अकाउंट हे डेबिटच असते. बँक अकाउंट काय असते? डेबिट असते. म्हणून सोपी पद्धत सांगतो की संपूर्ण एंट्री करण्याची आवश्यकता नाही. मग या बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला शेअर्स अप्लिकेशन अकाउंट, शेअर्स अलॉटमेंट, बिलकुल छापून टाकायचे, बिंदास छापून टाकायचे. मी सांगतो बेटा तुम्हाला, बिलकुल छापून टाकायचे. फर्स्ट कॉल अकाउंट, बँक अकाउंटच्या डेबिटला सगळे जेवढे इन्स्टॉलमेंट असतील तेवढे लिहून द्यायचे तुम्ही. काहीच टेन्शन नाही घ्यायचं. बिंग टू शेअर्स आहे की नाही. आता हे कसं, मी इकडे थोडस जागा वाढवून टाकायची असते पहिलेच. टू शेअर्स फायनल कॉल अकाउंट, त्याच्यानंतर टू शेअर्स सेकंड कॉल आहे बेटा, आहे की नाही. आपला पहिले कोणता कॉल आहे? सेकंड कॉल राहिला. टू सेकंड कॉल अकाउंट, टू शेअर्स टू इथं लिहायचं बेटा शेअर्स. टू शेअर्स कोणता कॉल आहे आता? फायनल कॉल
हा फायनल कॉल अकाउंट. ओके. आता सर याच्या अमाऊंट कशा लिहायच्या हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. अप्लिकेशनची अमाऊंट किती आहे बेटा? 4 आहे. अलॉटमेंट किती आहे? अलॉटमेंट किती आहे? 6 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट कॉल किती दिलेला आपल्याला? 4 दिलेला आहे. आणि सेकंड कॉल जो आहे तो किती दिलेला आहे? 3. आणि फायनल कॉल सुद्धा किती आहे? 3. आणि आपले इश्यू शेअर्स किती आहे बेटा? 1000. तर या 1000 नी या सगळ्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 1000 इंटू 4 हे 4000. 1000 इंटू 6 6000. 1000 इंटू 4 पुन्हा 4000. त्यानंतर 1000 इंटू 3 म्हणजे 3000. त्यानंतर 1000 इंटू पुन्हा 3 हे 3000 झालं बेटा. हा, आता काय करायचं? यांची करायची ऍडिशनल. या बाजूला काहीच नाही येत, या बाजूला काही आलं का? नाही. तर इथं लिहायचं मग तुम्हाला आता यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. यांची काय करायची बेटा आपल्याला? ऍडिशनल. 6 6 4 10 10 4 14 14 15 16 17 18 19 20. म्हणजे ही इथं 20 20,000. इथं पण लिहायचे आपल्याला 20,000. मग आणि इथं लिहायचं आपल्याला बॅलेन्स बी आणि डी 20,000. झालं बेटा हे अकाउंट. म्हणजे कोणतं अकाउंट झालं आपलं? बँकेचं अकाउंट. ओके. याला करायचं क्लोज. याला काय करायचं तुम्ही? क्लोज करायचं. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा तुम्हाला एंट्री दिलेली असते बाय शेअर्स अप्लिकेशन अकाउंट डेबिट. आपण काय करत असतो? इथं नाही लिहायचं, मी तुम्हाला रफ दाखवत आहे. बाय दुसऱ्या नंबरची सेकंड नंबरची जी एंट्री असते तुमची काय असते बेटा? ती मी तुम्हाला सांगत आहे. बाय शेअर्स अप्लिकेशन अकाउंट डेबिट आहे की नाही. आणि 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. हे कॅपिटल अकाउंट आहे की नाही. तर मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बघा इथं लिहून दाखवतो. मुलं म्हणतील सर समजून नाही राहिलं किंवा दिसून नाही राहिलं. बाय अप्लिकेशन अकाउंट डेबिट 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. तर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे. आणि इश्यू ऑफ शेअर मध्ये सगळेचे सगळे कॅपिटल अकाउंट नेहमी करतात. जेव्हाही तुम्ही इन्स्टॉलमेंट डिमांड करता तेव्हा काय असते? ते क्रेडिट असते. तर बाय शेअर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे सगळ्याच्या सगळे इन्स्टॉलमेंटचे नाव लिहायचे. सोपी पद्धत सांगत आहे मी तुम्हाला, आहे की नाही. म्हणजे तुमचं चुकणार नाही. ओके. तर बघा आता इथं बाय शेअर्स अप्लिकेशन अकाउंट बाय शेअर्स कोणता? अलॉटमेंट अकाउंट बाय शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट बाय शेअर्स सेकंड कॉल. कोणता कॉल बेटा? सेकंड कॉल अकाउंट. त्यानंतर बाय शेअर्स फायनल कॉल अकाउंट. हॅलो. आता यांची अमाऊंट लिहायची आहे. अमाऊंट सेम पद्धत. 1000 इंटू 4 करा. 1000 इंटू 4 सेम ह्याच अमाऊंट येतील. 4000 6000 आहे की नाही. 1000 इंटू पुन्हा 4 4000 3000 आणि 3000. जेवढे आपल्याला इश्यू केलेले आहे ते शेअर्स इकडे करायचं. याची करायची ऍडिशनल. काय करायची? यांची ऍडिशनल 20,000 आणि सुद्धा 20,000. रिपीट बघा. अगर नाही समजलं असेल तर काहीच नाही, फक्त यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. तिथं अमाऊंट लिहायची आहे. झालं. आणि नेहमी करता लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंटच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पूर्णच्या पूर्ण इन्स्टॉलमेंट छापून टाकायच्या, बिलकुल कॉपी पेस्ट करायच्या. आणि बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला कॉपी पेस्ट करायच्या. बाकी काहीच नाही बेटा. समजलं. आणि यांची इथं करायचं आहे तुम्हाला 2 बॅलेन्स बी आणि डी 20,000 20,000. याला करायचं क्लोज. त्याला काय करायचं बेटा? क्लोज. आलं का लक्षात? आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. ओके. जय हिंद,
जय महाराष्ट्र.